यात्रेची संकल्पना अत्यंत सरळ आणि सोपी आहे। वारकरी संप्रदायाची हजारो वर्षाची परंपरा आहे। ही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याची परंपरा ही आपल्या मराठमोळ्या धर्मामध्ये आहे। ज्ञानरवे रचिला पाया तुका झालाशी कळस या उक्तीप्रमाणे ही परंपरा आषाढी कार्तिकेच्या निमित्ताने चालू। खऱ्या अर्थाने या परंपरेच्या माध्यमातून अनेक भाविक भक्तांना पंढरपूरला जायचं असतं, पण सुविधा उपलब्ध होत नाही। त्यामुळं अतुल भाऊ देशमुख प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन की आपण लोकोपयोगी आणि महाराष्ट्र धर्माची परंपरा जपण्याचं काम आपण सर्व मंडळी करताय। याला मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देत असताना या वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे पायी होऊन ही सर्व मंडळी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला चालले। यांना देखील या यात्रेच्या शुभेच्छा सदिच्छा या ठिकाणी देतो आणि याचा लाभ जास्तीत जास्त खेड तालुक्यातील लोकांनी घ्यावा अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती या ठिकाणी करतो। पाऊस आपली पेरणी झाली की ही सगळं शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरलेलं आहे आणि हे पांडुरंगाच्या हवाली करायचं आणि निश्चिम भक्तीने या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जायचं ही आपली मराठमोळी परंपरा आहे। त्यामुळे पेरणी झाली जरी असेल तरी शेतकरी हे सगळ्या गोष्टी या पंढरीच्या पांडुरंगावर सोपून देत असतात आणि ही अनादी काळापासून अनेक वर्षाची परंपरा महाराष्ट्राची आहे। त्या परंपरेप्रमाणे ही लोक चाललीत आणि 100% सगळ्यांच्या पेरण्या वगैरे झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर लोकांना परत शेताकडे येता यावं म्हणून जे दिंडीने गेले ते गेले, पण घरी जे राहिले लोक आहेत त्यांना ही सुविधा द्यायची आहे। त्यामुळे ही खरं तर यात्रा आपण चालू केलेली आहे। ऊर्जा ही निश्चित शेतकऱ्याला मिळत असते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातूनच आमच्या शेतात पिकात चांगलं धनधान्य आम्हाला सुभगता येत असते आणि म्हणूनच आम्ही पांडुरंगाला जात असतो। या विठ्ठलाच्या दर्शनाने ती ओढ आहे या लोकांमध्ये, ती ओढ संपवण्याचं काम खरं तर अतुल भाऊ देशमुख मित्रमंडळ या ठिकाणी करतंय आणि यांच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनी असतील, या शेतातले शेतकरी असतील, हे वारकरी असतील, यांना जाण्याची सगळ्यांना संधी मिळते, त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद होतो।